नमस्कार नमस्कार. अहो नमस्कार. अहो मला उशीरच झाला बघा. हो येता येता अहो काय सांगायची, इतकी गडबड इतकी गडबड इतकी गडबड. तुम्हाला माझं नाव काय माहितीये का? माझं नाव तुकिया. माझं नाव तुकिया. काय तुकिया? लाजायचं नाही, घाबरायचं नाही, मन मोकळेपणानं हसायचं, टाळ्या वाजवायच्या. समजलं का? हा तर पहिल्यांदा टाळ्या वाजवा. तर माझं नाव तुकिया. बरं तुकिया, येता येता लय गडबड झाली बघा. येता येता पोरगं म्हटलं बाबा 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 थांबा 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 बाबा 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 थांबा थांबा थांबा. पोराला म्हटलं काय रे बाबा झालं? अहो काय सांगायचं, अहो काय सांगायचं. मी बघा चहा प्यायला गेलो होतो. माझा टोच पडला चहामध्ये. मग मी काय करू, मला झालं पळत पळत गेलो, शिडी आणली, कपामध्ये टाकली, पटपट पटपट खाली उतरलो. वरती तो सगळा टोच घेतला, काठावरती आलो, खाल्ला आणि मग इथं आलो. तुम्हाला काय सांगू बाबा, माझी लय दमछाक झाली. येताना दुसरा टोच घेऊन या. याला काय म्हणायचं? याला तमाशा म्हणायचं. काय म्हणायचं? अरे मित्रांनो, हाच तमाशा आम्ही करायचो कलेच्या माध्यमातून. तेव्हा स्वतंत्र महाराष्ट्र चळवळ चालू होती. आपला महाराष्ट्र म्हणजे मुंबईत याचं ना होय की नाही? पण ही मुंबई आपल्यात नव्हती. गुजराती लोक म्हणत होते आमच्याकडे द्या. गुजराती लोक, पैसेवाली लोक आणि भांडवलदार लोक म्हणायचे मुंबई आमच्याकडे पाहिजे. आम्ही म्हटलो नाही, मुंबई आमची आहे तर आमचीच राहिली पाहिजे. मुंबई, बेळगाव, निपाणी इथपासून कोल्हापूर पासून तो कोकण पट्टा हा आमचा आहे आणि तो आमचाच राहिला पाहिजे. तिथं मराठी मुलखाचा आहे, तिथं झेंडा हा मराठी मुलखाचाच लागला पाहिजे. मुंबई आमची आहे. मग काय, मग युद्ध चालू झालं. स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागले आणि इथूनच माझी सुरुवात झाली. अरे हो, मी मगाशीच म्हटलो ना, माझं नाव काय? तुकिया. हेच माझं खरं नाव. हे माझं खरं नाव. पण मुंबईत आल्याच्या नंतर माझं नाव बदललं. होय, आता सगळेच लोक जमलीत. सगळ्यांना मनापासून मी अभिनंदन करतो. आणि ह्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या आधी आता जे शेवटी तमाशानंतर जे सांगितलं त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं लोकनाट्य. बंधूंनो, भावांनो आणि भगिनींनो, लोकनाट्याचं निर्मिती करण्याचं काम मी केलं. कारण त्यावेळी आमच्यावरती बंदी होती. तमाशातून आम्ही प्रबोधन करायचं, लोकांना आवडायचं नाही, सरकारला आवडत नव्हतं, म्हणून आमच्यावरती बंदी घातली. आणि मग आम्ही शक्कल लढवली आणि त्या लोकनाट्याचं रूपांतर, तमाशाचं रूपांतर केलं लोकनाट्यामध्ये. आणि तर मग लोकनाट्याची सुरुवात करण्याच्या आधी गळ हा झाला पाहिजे का नाही? झालाच पाहिजे. भारत माते घे माझा मुजरा, गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा. भारत माते घे माझा मुजरा, भारत माते घे माझा मुजरा, गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा, गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. मुंबई मुकुटा तुझा घडावा, मुंबई मुकुटा तुझा घडावा. लोकशाही
लोकशाहीचा डंक झाडावा, लोकशाहीचा डंक झाडावा. चिरायू हो महाराष्ट्र आमोचा, चिरायू हो महाराष्ट्र आमोचा. एकच ही मनी नाही भाषा, एकच ही मनी नाही भाषा. गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. ही कला मला उपजत मिळाली असं म्हणतात. म्हाराच्या घरी गाणं आणि मांगाच्या घरी वाद्य. शिवाजी महाराजांच्या पासून ही कला आम्ही जोपासत आलो आहे. त्याही आधी सम्राट अशोकापासून, त्याही आधी बुद्धापासून ही लांबची परंपरा आहे. तेव्हापासून ही कला जोपासत आलोय. कधी लिखाणातून, कधी कवितांमधून, कधी गाण्यांमधून, कधी साहित्यांमधून, संस्कृतींमधून, शिलालेखांमधून प्रबोधन करता करता आम्ही लोकांची करमणूकही केली आणि करमणूक करता करता लोकांचं प्रबोधनही केलं. गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. मी म्हटलो ना, माझं नाव काय? तुक्या. माझं खरं नाव तुक्याच. मग मी मुंबईला आलो, माटुंग्यात राहायला लागलो लेबर कॅम्प चाळीमध्ये. तेव्हा मी पहिल्यांदा गाणं लिहिलं. विचार करा मी कुठलं गाणं लिहिलं असेल? सांगा बरं, कुठलं गाणं लिहिलं असेल? हा, कुठलं? नाही रे बाळांनो, कुठलं लिहिलं असेल? बरं चला, विषय कुठला असेल सांगा. विषय कुठला होता? अरे मच्छरांवरचा. असायला आलं का नाही? हा, मच्छरावरचा मी पवाडायला. अहो, लेबर कॅम्प चाळीमध्ये तिथे बाजूला इराण्याचं हॉटेल होतं. त्या इराण्याच्या हॉटेलमध्ये 800 900 सगळ्या प्रकारचे लोक होते. तुम्हाला विचित्र वाटेल माझे शब्द, पण मी आहे असा खेड्यातला, झोपड्यातला, पत्राच्या चाळीत राहणारा. आता काय करायचं, थोडं इकडं तिकडं शब्द होतील, हा, पण शब्द महत्वाचे आहेत. कारण शब्द योग्य ठिकाणी योग्य नाही वापरलं तर ते काळजाला भिडत नाही गाडी. काळजाला भिडण्यासाठी अस्सल साहित्य द्यावं लागतं. हा, मग काय, बसलो होतो. आता मच्छरांवरती पवाडा लिहायचं म्हणजे कसं काय लिहायचं? आमच्या चाळीमध्ये झाली होती मच्छर फार. हा, आमच्या चाळीमध्ये झाली होती मच्छर फार. मच्छरांचा झाला होता सुळसुळाट फार. आणि सगळी मच्छर येऊन माणसांना चावत होती आणि माणसांना चावता चावता त्यांना रोगराई होत होती. लोक परेशान झाली होती. काय करायचं कळत नव्हतं, काय करावं ठरत नव्हतं. इंग्रज सरकार मदतीला तयार नव्हती आणि आपली लोक सुस्तावून खाऊन पडून होती. कुणाला काय नव्हतं. मच्छर 1 काय 2 काय 4 काय अंगावरती येऊन ढेकण्यासारखी बसत होती. कोणाला काही फरक नव्हता पडत. पण एका सद्ग्रस्ताला फरक पडला. त्याचं नाव होतं पवार. पवार हा आंबेडकरी चळवळीतला खंदा कार्यकर्ता होता. बरं, अण्णा, होय अण्णा, तू एक काम कर बरं. तू, मी ऐकलं एक चांगली गाणी म्हणतोय. एक काम कर, ह्या मच्छरांवरती एखादं गाणं लिहू. हा, आपल्याकडे माणसं आहेत, ढोलकी वाजवतात, वाजवतात,
त्यांच्या माध्यमातून आपण वस्तीमधल्या लोकांचं प्रबोधन करू आणि मग त्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देऊ. बाबासाहेब सांगतात स्वच्छता महत्वाची आहे. आपण कपडे फाटली तुटकीत पण अंगभर कपडे शिवून टिपून स्वच्छ करून घातली पाहिजेत. त्यानं आरोग्य नीट राहतो. आपल्या ज्या ज्या काही अस्पृश्यांच्या सवयी आहेत त्या सगळ्या बंद करायला पाहिजेत. मिसरी घालायची नाही, रस्त्यावरती गटर साचू द्यायची नाहीत. हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. अहो पवार साहेब, पण मला जमणार नाही हो. मी तरी पण प्रयत्न करतो. आणि मच्छरांवरचा पळवार गाणं तयार झालं. बघता बघता ही गोष्ट कॉम्रेड डांगे यांना कळाली, त्यांच्या कार्यकर्त्यांना कळाली. पवार म्हटले, अण्णा तुम्ही बाबासाहेबांबरोबर काम करा. अहो ते वामनदादा कर्डक अख्खं आयुष्य त्यांनी लोटून घेतले. अख्खं आयुष्य बाबासाहेबांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, कार्यप्रचार आणि प्रसार करण्यासाठी गावोगाव फिरत आहेत. तुम्ही सुद्धा गाणी लिहा. कॉम्रेड डांगे म्हणाले, हे बघा अण्णा, तू जर का आमच्या पक्षासाठी कामं केली, लाल बावट्यासाठी जर कामं केली तर आम्ही तुला शिधा देऊ, 4 पैसे वापरायला देऊ, राहायला एखादी खोली देऊ. बघ तू विचार कर या गोष्टीवरती. तुला पोट भरण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही परत. मी भाळलो, निस्वार्थीपणे वामनदादा कर्डकांसारखं आयुष्य बाबासाहेबांसाठी वेचून टाकणारा मनुष्य मला नाही होता आला. पण पोटाची बळकी भागवण्यासाठी मला कॉम्रेड डांगेंनी दिलेलं सगळं म्हणणं मान्य करावं लागलं आणि माझ्या आयुष्याचा नवा प्रवास चालू झाला. बघता बघता महाराष्ट्र चळवळ असेल, लालबावट्याचं काम असेल, गरीब कष्टकरी लोकांचं काम असेल, हे करता करता त्यांचे हक्क अबाधित राहण्यासाठी, त्यांचा संघर्ष करण्यासाठी, त्यांना हक्क मिळवून देण्याचा संघर्ष करण्यासाठी या तुक्याचा अण्णा झाला. बघता बघता अण्णा भाऊ झाला आणि अण्णा भाऊ साठी प्रचलित झाला आणि तुक्या कायमचा नष्ट झाला. ऐका नाही माझ्या नावाची पण कथा. आपलं आयुष्यच असं कथेने घडले. माझं गाव वाटेगाव, सांगली तालुक्यामध्ये. वाटेगाव छोटस गाव, पण माझं तुक्यासारखंच माझं गाव पण ते वाटेगाव नाही हो. माझं गाव राजेवाडा. काय? राजेवाडा. हे कुठं होतं गाव? हे प्रत्येक गावामध्ये असते राजेवाडा. त्याची नावं कधी कधी बदललेली असतात. कधी मांगवाडा असतो, कधी महारवाडा असतो, कधी राजेवाडा असतो. प्रत्येक गावामध्ये असतो. येशीच्या बाहेर जिथं कचरा टाकतात तिथं. माणूस म्हणून आम्हाला स्वातंत्र्य नव्हतं. माणूस म्हणून आम्हाला माणुसकी दिली जात नव्हती. शिकायचं तर दूर. आम्ही किती बी कष्ट करा, आम्हाला स्वतःचं अस्तित्व नव्हतं. आणि हे अस्तित्व बघता 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 नष्ट होऊन गेलं होतं आमच्या गावासारखं. मग राजेवाडा काय, मांगवाडा काय आणि महारवाडा काय, सगळी लोक विसरून गेली. एकेकाळचे हे राजे होते, एकेकाळचे हे राजे होते. तुम्हाला फकीराची गोष्ट सांगतो, आवडेल का तुम्हाला? हा, फकीरा. फकीरा हा बघा, तेव्हा मी आईच्या पोटात होतो. काय? मी आईच्या पोटात होतो. फकीरा असा धिप्पाड माणूस, डोक्याला फेटा, कोल्हापूरच्या राजासारखा. आमची तशी लढवई जमात, आमचे पूर्वज लढवई. असा तगडक 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 घोड्यावरती आला. असा गावाच्या बाहेरून येत असताना धुरळ्याचा असा फुपाटा उडाला. त्या मातीमधून हळूहळू 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 फकीरा मामा दिसायला लागला. त्याच्या तोंडावरती कापड होतं. घोडा तुकडुक 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 पळत असताना त्यांनी घोड्यावरून उडी मारली. त्यांनी खाली आपटला. तसा धुळाला असा उडाला आणि त्या धुळा हळूहळू खाली बसताना मामानी तोंडावरचा कपडा असा बाजूला फेकून दिला आणि आवाज दिला, ए बहिणी,
बाहेर ये. सर्जा. अशा मोहरा त्यांनी हातात घेतल्या आणि आईच्या पोटीत टाकल्या. हे घे मोहरा आहे, त्याच्यामध्ये पोराला चांगला शिकीव. आमच्यासारखी त्याच्यावरती वेळ येऊ देऊ नकोस. हा फकीरा आहे म्हणून इथली लोक आहेत. इंग्रजांचा खजिना लुटून मी तुमची पोट भरतोय, पण इथून पुढं अशी लुटालूट करण्याची वेळ कुणावरती बी येऊ नये. शिकावं, मोठं व्हावं आणि त्या बाबासाहेबांसारखं, त्या शाहू राजासारखं कीर्तिमान व्हावं. आपल्या राजा शिवछत्रपतीचं नाव काढावं. आपली ही परंपरा आहे. याद राख. त्याला मोठा घडीव. आणि मामाने घोड्याला टाच मारली. घोड्यावरती बसला आणि टकडक 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 परत निघून गेला. ह्या मामाची एक गोष्ट दुसरी पण सांगतो. एकदा खजिना लुटायला इंग्रजांचा रेल्वे गाडीमध्ये चढला, चालत्या गाडीमध्ये चढला मामा. आणि रेल्वेचा एक डब्बा तोडला, दुसरा डब्बा तोडला आणि मधला ज्याच्यामध्ये खजिना होता तो खजिना घेऊन मामा पसार झाला. मामाचं मन भरलं नव्हतं. मामा म्हटला कुलकर्ण्याच्या घरी जाऊन साठवलेला पैसा तो बी लुटायचा आणि सगळ्या लोकांना वाटायचा. मामा कुलकर्ण्याच्या घरी गेला. कुलकर्ण्याच्या घरी गेल्याच्या नंतर सगळा पैसा त्यावेळी इंग्रज लोक कुलकर्ण्याच्या घरी ठेवायचे. जे सवर्ण लोक त्यावेळेचे होते त्यांच्याकडे ठेवायचे. आणि मग काय, त्याच्या घरी गेल्याच्या नंतर मामा बघतो इकडं तिकडं खजाना कुठे. मामाने बंद दरवाजावरती लाथ घातली. फारक्याने तसा तिथं असलेला तो कुलकर्णी शिंडीवाला पोटधारी हलापणी खाली पडला. मला नको मारू, मला नको मारू. या दरवाजा पाठीमागे जाऊ नको, या दरवाजा पाठीमागे जाऊ नको. माझी तिकडे बायका पोर आहेत, त्यांना काय करू नको, त्यांना काय करू नको, तिकडे जाऊ नको. माझा मामा काय म्हटला असेल, हे कुलकर्ण्या, अरे आम्हाला पोटाची भूक आहे आणि पोटाची भूक भागवण्यासाठी आम्ही दरोडे घालतोय. अरे तू काय समजलास रे आम्हाला शरीराची भूक नाही. अरे तू माझा मामा असा होता. मी माझं आत्मचरित्र नाही लिहिलं, पण माझ्या प्रत्येक कथांमधून, माझ्या प्रत्येक कादंबऱ्यांमधून मी माझं आत्मचरित्र, मी माझी परंपरा, मी माझं पूर्वजांचं आयुष्य लिहित गेलो. ते लोकांना आवडत गेलं. तुम्हाला खरं सांगायचं, आमचं आयुष्य असंच खडबडीत गेलं. त्यावेळी 1920 साली, बरं 1920 साली माझा जन्म झाला. 1920 साली माझा जन्म झाला. त्याच वेळेला कोल्हापूरच्या शाहूराजांनी बहुजन समाजाला एक नेता दिला. त्याचं नाव काय माहितीये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जेव्हा मी 10 वर्षाचा झालो तेव्हा बाबासाहेब विलायतेवरून शिकून आले, मोठ्या पदव्या घेऊन आले. आणि बघता 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 त्या बाबासाहेबांनी अख्खा भारत पिंजून काढला आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगत होते, अस्पृश्यता निर्मूलनासाठी आपण खेडी सोडली पाहिजे आणि आपण शहरामध्ये आलो पाहिजे. जातीचा दास हा खेड्यांपेक्षा शहरांमध्ये कमी होतो. आणि बघता बघता गावाखेड्यातली लोक, आमच्या गावातली लोक, माझा भाऊ, माझा पंजा, माझी समधी माणसं, म्हातारी कोतारी मुंबईला आली आणि ह्या माटुंग्यात येऊन राहिली. अरे घाटकोपर मध्ये राहिली, माटुंग्या मध्ये राहिली, कल्याण मध्ये राहिली, सगळं हे गाव होतं. हा, आणि मग ही गोष्ट माझ्यापर्यंत आहे. माझ्या कानावरती पडल्यावरती मला बी वाटलं. लग्न झालं होतं आताच, कुठं 9व्या वर्षीच लग्न झालं. म्हटलं आता बायका पोरांची जबाबदारी सांभाळली पाहिजे. चुलत्याला म्हटलं, चुलत्या मी बी येतो तुझ्या बरोबर मुंबईला.
बायकोला सोडवत नव्हतं हो, गावाला सोडवत नव्हतं. सकाळी सकाळी पहाटेच्या वेळी निघालो आम्ही, चालत 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 चालत. कधी ट्रेन मधून, एकदा तर पुण्यामध्ये आल्या आल्या टीसीनी पकडलं. म्हणलं तिकीट कुठे आहे, तिकीट कुठे आहे? तिकीट नाही. तिकीट नाही म्हटल्यावरती म्हटलं तो चला मग जेलमध्ये. जेलमध्ये म्हटल्यावरती जे आम्ही धोतर वरती घेतलं, खोचलं, जे पळत सुटलो. परत त्याला सापडलोच नाही बघा. पण मुंबईला पोहोचलो. गावची सतत आठवण येत होती. दिवस आज उगावाला, अंधाराला सारून. बाबासाहेब म्हणायचे, दुःखामागून सुख येणारच. आज कष्ट पडतील तुम्हाला, पण उद्याचे दिवस चांगले असणार आहे. बस एवढीच अपेक्षा होती. आईकडे बघत होतो, बायकोकडे बघत होतो, बाबाकडे बघत होतो. गावाकडे, विशीकडे बघून डोळे भरून आले होते. पण भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मुंबईची वाट धरली होती. दिवस आज उगावाला, अंधाराला सारून. जसा गात येतो दुःखामागून, सुखाला अवतान ग, सुखाला अवतान ग. झिंग 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 झिंग. तुमचं वय किती आहे आता? हा, 14. माझं 10व्या वर्षी लग्न झालं होतं. 9व्या वर्षी लग्न झालं होतं. आणि मी घरदार सोडून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत राहतात. मी मुंबईला निघालो होतो काम धंदा करायला, कुटुंबाचं पालन पोषण करायला. हे झिंग 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 झिंग. दिवस आज उगावाला, अंधाराला सारून. जसा गा देतो सुखा मागून, सुखाला अवतान ग. जसा गा देतो दुखा मागून, जसा गा देतो दुखा मागून, सुखाला अवतान ग, सुखाला अवतान ग, सुखाला अवतान ग, सुखाला अवतान ग. गावाशिवारा नदी कृष्णेला, वाटे गावाला सोडून. गावाशिवारा नदी कृष्णेला, वाटे गावाला सोडून. जसा गा देतो दुखा मागून, आहा आहा आहा. जसा गा देतो दुखा मागून, सुखाला अवतान ग, सुखाला अवतान ग, सुखाला अवतान ग, सुखाला अवतान ग, सुखाला अवतान ग. मुंबईमध्ये पोचल्यावरती आवाज झालं हो, मोठी दुरांडी. गिरणीचा भांगा वाजला की सगळी खडखडून जागी व्हायची. चला 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 चला. गिरणीचा भांगा व्हायचा, सगळे पटपट 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 घरी यायची, कपडे घालायचे, निवांत झोपायची. मुंबई सगळी गिरणीच्या भोंग्यावरती चालती. आणि रेल्वे गाडीच्या हॉर्नवरती चालते. खरंच आहे, मुंबईतलं आयुष्यच असं. मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर कळलं, इथं माती बी विकता येते, इथं माती बी विकता येते. फक्त माती विकण्याची कला जमायला पाहिजे. पण तिथं गेल्यावरती कळलं. मग अशी म्हटलं ना, माटुंग्यात मच्छरांचा पवाडा, मच्छरांचं गाणं लिहलं, ती इथून सुरुवात झाली होती. गेल्या गेल्या एका कंपनीमध्ये, एका मिलमध्ये मी कामाला लागलो. आणि तिथं गेल्यावरती डांगेंच्या म्हणण्यानुसार मी कामगार नेता झालो. तिथं अन्याय व्हायचा हो. तिथं काय व्हायचा? अन्याय व्हायचा. ज्या वेळेला 14 तास, 18 तास आमच्याकडून कामं करून घेतली जायची. किती? 18 तास, 14 तास.
त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी लेबर पक्षाची स्थापना केली होती आणि ते म्हटले इथून पुढे कुणीही 14 तास काम करायचं नाही, 12 तास काम करायचं नाही, प्रत्येकाला सक्तीनं फक्त 8 तास काम करता येईल. आणि इंग्रजांना मी तसं ठणकावून सांगेल आणि इंग्रजांकडून तसं कायदा पास करून घेतला होता. पण काही मिल लय डॅम्बिस होते, लय डॅम्बिस, लोकांना फिरवून घ्यायचे. मग काय एक दिवशी कामगारांनी उठाव केला, म्हटले अण्णा तू गाणं लिहितोस, अण्णा तू पोवाडे म्हणतोस, मग हो आमचा नेता. अरे तुक्याचा मग नेता झाला. आणि बघता बघता अण्णा भाऊ इथून सुरुवात झाला. मग अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी या अण्णा भाऊंनी अनेक गाणी लिहिली. शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी. कारण आता हा अण्णा कुठल्या एकटा कुटुंबाचा नव्हता, संपूर्ण महाराष्ट्राचा झाला होता हा अण्णा. महाराष्ट्राला अपेक्षा लागून राहिल्या होत्या या अण्णाकडून, कामगारांना अपेक्षा लागून राहिल्या होत्या या अण्णाकडून. आणि मग एक करता गाणी बनत गेली, कविता बनत गेल्या. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, माझ्या बरोबर प्रत्येक वेळी म्हणायचं, कारण मी मुळात कलाकार आहे. कोणी कलाकार. मी कविता लिहितो, मी गाणी लिहितो, मी तमाशा करतो. अन्याय होत होता आमच्यावरती. मग काय या अण्णांनी कंबर कसली, धोतर कसलं आणि गावाखेड्यातून सुरुवात केली. दौलतीचा राजा उठून सर्जा, दौलतीचा राजा उठून सर्जा, हक दे शेजाऱ्याला र शिवारी चला. तुम्ही पण माझ्या बरोबर म्हणायचं. काय म्हणायचं? शिवारी चला. काय म्हणायचं? हा, दौलतीचा राजा उठून सर्जा, दौलतीचा राजा उठून सर्जा, हक दे शेजाऱ्याला र शिवारी चला, हक दे शेजाऱ्याला र शिवारी चला. दौलतीचा राजा उठून सर्जा, दौलतीचा राजा उठून सर्जा, हक दे शेजाऱ्याला र शिवारी चला, हक दे शेजाऱ्याला र शिवारी चला. मी आली औंदा, माघाईचा ह्यो भिकारी कुंदा, दाखवाया बाळा एकीचा विळा, दाखवाया विळा एकीचा विळा, हे दाखवाया बाळा एकीचा विळा, हाती धरू भक्कम आपला र शिवारी चला, हाती धरू भक्कम आपला र शिवारी चला, हाती धरू आपला भक्कम र शिवारी चला, हात भक्कम धरू आपला र शिवारी चला. दौलतीचा राजा उठून सर्जा, शेतकरी जागा झाला. हा, शेतकरी जागा झाला, कामगार जागा झाला. आणि मग 20-20 हजार लोकांचे मोर्चे काढून इंग्रजांविरुद्ध आम्ही बंड पुकारायला लागलो. आपला देश स्वतंत्र 1947 रोजी झाला. पण इथल्या लोकांना, इथल्या कामगारांना, इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता. आम्ही 16 ऑगस्टला मोठा मोर्चा काढला. ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है.
ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। इस देश में लोग मर रहे हैं, इस देश में खाने को नहीं मिल रहा है, इस देश में देखो तो हमारी हालत, फटे हुए कपड़े पहन के हम कहां कहां घूम रहे हैं। ना रहने के लिए मकान है, ना सोने के लिए चादर है। पतरे के खोली में रहते हैं हम, इस माटुंगा में मच्छर की तरह रहते हैं। क्या है हमारी जिंदगी? स्वतंत्र भारत हो गया, लेकिन आजादी किसको मिली? बस चंद गिने चुने लोगों के लिए आजादी मिल गई। यहाँ के असली लोगों को